आषाढीसाठी सांगली विभागातून 300 बसेस 1 कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट 600हून अधिक कर्मचारी कार्यरत। आषाढी एकादशी निमित्त सांगली विभागातून पंढरपूरला जाण्यासाठी 300 जादा बसेसची सोय करण्यात आलेली आहे। दिनांक 20 ते 30 जुलै दरम्यान पंढरपूर मार्गावर या बसेस धावणार आहेत। या वारीतून सुमारे 1 कोटी 3 लाख रुपये अपेक्षित उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट सांगली विभागाचे आहे। वारीच्या कालावधीत सुमारे 300 चालक, 300 वाहक, वाहतूक आणि यांत्रिक कर्मचारी तसेच विविध विभागाचे अधिकारी असे सुमारे 600हून अधिक अधिकारी कर्मचारी कार्यरत राहणार आहेत। शनिवारी 25 रोजी आषाढी एकादशी आणि 26 रोजी द्वादशी आहे। या पार्श्वभूमीवर दिनांक 20 पासूनच सांगली विभागातून जादा बसेसची सोय केली आहे। सांगली विभागातील सांगली मिरज आणि जत कवठे महांकाळ शिराळा या आगारातून सुटलेल्या बसेस पंढरपूर येथील पांडुरंग बसस्थानक येथून होणार आहे, तर तासगाव, विटा, आटपाडी आणि पलूस आगारातील सुटणाऱ्या बसेस चंद्रभागा बसस्थानक येथे थांबणार आहेत। यात्रा कालावधीत प्रादेशिक व्यवस्थापक संनियंत्रण समितीच्या अमृता तानरकर या प्रमुख असणार आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।